संतोष देशमुखांचा मर्डर का झाला, कोणी केला, या मर्डरचा मास्टरमाइंड कोण, कुठं शिजला हा मर्डरचा प्लॅन, या सगळ्याची माहिती सीआयडीनं कोर्टामध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये दिली आहे। नेमकं काय घडलंय तुम्हीच बघा। मसाजोगमध्ये अवादा कंपनीचा 350 कोटींचा पवनचक्की प्लांट। वाल्मिक कराड आणि गँगनं कंपनीकडे मागितली 2 कोटी रुपयांची खंडणी। सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळेची कंपनीच्या आवारामध्ये दमदाटी, शिवीगाळ आणि धक्काबुक्की। कंपनी कर्मचाऱ्यांनी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना बोलावून घेतलं। हा सगळा घटनाक्रम, कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या, संतोष देशमुखांनी सांगितलं। 6 डिसेंबरचा तो दिवस। पोलिसांच्या मदतीनं घुले आणि सांगळेंना तिथून हाकलून लावलं। 6 डिसेंबरला सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही, सुदर्शन घुले यानं धमकावलं। खंडणीच्या आड येऊ नको, वाल्मिक अण्णा तुला जीवे सोडणार नाही, विष्णू चाटेचा फोन आला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुदर्शन घुलेचा वाल्मिक कराडला फोन। 7 डिसेंबरला जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू। जो कोणी आड येईल त्याला आडवा करावाच लागेल असं वाल्मिक कराडनं म्हटलं। कामाला लागा, विष्णू चाटेशी बोलून घ्या, तो तुम्हाला मदत करेल असे आदेश वाल्मिक कराडने दिले। 8 डिसेंबरला विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांची नांदूर फाट्यावरील हॉटेल तिरंगामध्ये भेट झाली। 8 डिसेंबरला विष्णू चाटेनं वाल्मिक कराडचा निरोप सुदर्शन घुले याला दिला। याच दिवशी संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा मेसेज दिला गेला। मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर काय परिणाम होतात हा संदेश इतरांना जाऊ द्या। दुपारी 3:22 आरोपी उमरी टोल नाक्यावर पोहोचले। 9 डिसेंबरची ही घटना। त्यांनी संतोष देशमुखांची टाटा इंडिगो गाडी अडवून त्यांचं अपहरण केलं। अपहरण करताना प्लास्टिक पाईप, लोखंडी रॉड, गॅस पाईप, क्लच वायर आणि काठीचा वापर करण्यात आला। चिंचोली टाकळी शिव इथं नेऊन देशमुखांना अमानुष मारहाण करण्यात आली आणि त्यांचा खून केला गेला। संध्याकाळी 6:30 वाजता दैठणा फाटा इथं प्रेत फेकून आरोपींनी पळ काढला। Thank you.